स्पीक. सगे कामे च रूपे गिरिशिखर तटे अंतलिके विमाने दीपे रटे च गामे तरुवन गेहने गेहवतु मिखेते भूमा चयंतो देवा जलतल विसामे यख गंध बनागा तीर्थंता संति केयं मुनिवर वचनं साधवो मे सुनन्तु बुद्ध दर्शन कालो अयं वदन्ता धम्म सवन कालो अयं वदन्ता संग परिरूपासन कालो अयं वदन्ता नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्स. सर्वांना नमो बुद्धाय. आपण पाहतोय की तथागतरां सम्यक संबुद्धांनी सर्व साधना ही वनामध्ये केली, जंगलामध्ये केली, निसर्गाच्या सानिध्यात केली. ही साधना करत असताना अनेक भिक्षू असे तयार झाले संघामध्ये की जे अशा घनदाट अरण्यांमध्ये जाऊन आपले क्लेशरूपी माराला, आपल्या विकारांना त्या ठिकाणी समूळ उच्छेद करण्याचा ते नेहमी प्रयत्न करत असत. आणि त्याच्यातून महाकाश्यपांसारखे महान धुतांगधारी भिक्षू तयार झाले. आणि ही परंपरा आज तागायत जगामध्ये चालू आहे. जगामध्ये आज सुद्धा जरी भारतात फार कमी प्रमाण असेल, परंतु थायलंड, श्रीलंका, बर्मा, लाओस, कंबोडिया, तिबेट, जापान, चायना अशा अनेक भागांमध्ये ही वन परंपरा, भिक्षूंची वन परंपरा, धुतांग परंपरा चालू आहे. धुतांग परंपरेमध्ये म्हणजे भिक्षू किंवा एक साधक त्या ठिकाणी वृक्षमूलगतो वा अरण्यगतो वा शून्यागारगतो वा अशा 3 ठिकाणी खास त्या ठिकाणी जाऊन साधना करतात. आणि त्याचा परिणाम म्हणजे लवकरच ते विमुक्ती ज्ञानदर्शन प्राप्त करतात. याचं कारण काय असेल तर निसर्गाचं सानिध्य, स्वतः साधना करण्याची प्रचंड आत्मीयता, एक उत्साह, निसर्ग त्या ठिकाणी पूर्णपणे उत्साह निसर्गामध्ये प्राप्त होतो. आणि निसर्गाच्या सानिध्यात मग हे भिक्षू त्या ठिकाणी कशा पद्धतीने राहत होते तर तथागतांनी त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केलं होतं. खंदपरित्त या परित्ताचा जर आपण अभ्यास केला तर खंदपरित्तामध्ये तथागत म्हणतात विरूपके हिमे मेतंग मेतंग एरापते हिमे छब्यापुते हिमे मेतंग मेतंग कण्हा गौतमके हिच अपादके हिमे मेतंग मेतंग द्विपादके हिमे चतुत्पदे हिमे मेतंग मेतंग बहुपदे हिमे मामंग अपादको हिंसी मामंग हिंसी द्विपादको मामंग चतुत्पदो हिंसी मामंग हिंसी बहुपदो सब्बे सत्ता सब्बे पाना सब्बे भूताच केवला सब्बे भद्राणी पश्यन्तु मा किंची दुःख मागमा मा किंची पाप मागमा. तथागत सांगतात भिक्षूंनो, अरण्यामध्ये जंगलामध्ये गेल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी अशा प्रकारे साधना केली पाहिजे की त्या ठिकाणी जाऊन सर्वांशी मैत्री भावना केली पाहिजे. बिना पायाचे, 2 पायाचे, 4 पायाचे, अनेक पायाचे जे प्राणी आहेत, जे सत्व आहे, त्यांच्या प्रती तुमचं मन मैत्रीने ओथंबून वाहिलं पाहिजे. तर त्यांच्याबद्दल की ते मला त्रास नाही देऊ आणि माझ्याकडूनही त्यांना कसला त्रास न होऊ अशी मंगल भावना करून जर राहिलं आणि जरी तुमच्या मनामध्ये हे केल्यानंतर भय, रोमांच, संत्रास, डर, भय उत्पन्न झालं तर भिक्षूंनो त्या ठिकाणी तुम्ही त्रिरत्नाचं स्मरण करायला विसरू नका. कारण त्रिरत्नाचं स्मरण हे राग, द्वेष, मोहाच्या पलीकडे जाण्यासाठी आहे. आणि तुम्ही जर त्रिरत्नाचं स्मरण केलं, त्रिरत्नाची वंदना त्या ठिकाणी केली तर नक्कीच तो भय, रोमांच, संत्रास नक्की पळून जाणार. तुमच्या पुढे जंगली श्वापद सुद्धा येणार नाही. तर हे सूत्र 2500 वर्षापूर्वी तथागतांनी सांगितलेलं आज सुद्धा लागू आहे. आज सुद्धा थायलंडमध्ये, बर्मामध्ये, श्रीलंकेमध्ये भिक्षू वनांमध्ये जाऊन राहतात. ते कोणाच्या आधारावर तर बुद्धांच्या प्रचंड अशा श्रद्धेवर, बुद्ध गुणांवर. इतपिसो भगवा अरहं सम्मा संबुद्धो विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविदू मनुत्तरो पुरुषधम्म सारथी सत्था देव मनुष्यानं बुद्धो भगवाती. अशी ते बुद्धानुसती करतात, धम्मानुसती करतात, संघानुसती करतात. आणि केल्यानंतर त्यांचं भय, रोमांच आणि संत्रास हा नष्ट होतो, दूर होतो आणि
नवी ऊर्जा त्यांना प्राप्त होते.